श्री लाकडी घाणातील सर्व प्रकारचे तेल तयार करून मिळण्याचे एकमेव ठिकाण जुनी माळी गल्ली खंडेराव मंदिराजवळ येवला। श्री लाकडी घाणातील संपर्क सुमित गायकवाड 9421 09 62 53। प्रदोष व धनत्रयोदशीच्या शुभ संयोगानिमित्त येवला शहरातील प्रसिद्ध महामृत्युंजय मंदिरात भक्तिमय वातावरणात भव्य महापूजा, रुद्राभिषेक आणि दिव्य सजावट करण्यात आली। मंदिरात पहाटेपासूनच भक्तांची गर्दी उसळली होती। ओम नमः शिवाय आणि महामृत्युंजय मंत्राच्या अखंड जपाने वातावरण पवित्र झाले। मंदिर समितीने भक्तांसाठी प्रसाद व महाप्रसादाची उत्तम व्यवस्था केली होती। प्रदोष व धनत्रयोदशीच्या संगमामुळे या दिवशी भगवान शिवाची उपासना केल्याने आरोग्य, आयुष्यवृद्धी व समृद्धी प्राप्त होते, असा भक्तांचा विश्वास आहे। सायंकाळी आरतीनंतर आलेल्या शिवभक्तांना रुद्राक्ष, बेलपत्र तसेच चंडीयागाचे कुंकू देखील वाटप करण्यात आले। आलेल्या शिवभक्तांना प्रसाद वाटप झाला। नमस्कार। वसुबारसपासून दिवाळी सुरू होते आणि आज धनत्रयोदशी आणि आज प्रदोष पण म्हणजे सोने पे सुहागा। आज इतकं सुंदर वातावरण आहे आणि असं वाटत नाही की स्मशानात आहोत आणि भोलेबाबांच्या चरणी आम्ही इतके सुंदर आम्ही रांगोळी काढली, सजावट केलेली आहे। अतिशय सुंदर असं वातावरण निर्माण झालेलं आहे आणि सगळे लोक दर्शनाला आणि महाप्रसादाचा लाभ घेत आहेत। अतिशय सुंदर वातावरण आहे, अतिशय मनोरम्य वातावरण आहे। आज प्रदोषमुळे सायंकाळपासूनच 4 वाजल्यापासूनच रुद्राभिषेक आणि अभिषेक करण्यात महादेवाच्या पिंडीला आणि मूर्तीला दोघांना अभिषेक करण्यात आला आणि आज अतिशय सुंदर अशी आकर्षक अशी सजावट आज धनत्रयोदशीमुळे आणखीन आज प्रदोषमुळे अतिशय सुंदर अशी वेगळी आगळी सजावट तयार करण्यात आलेली आहे आणि आगळी वेगळी रांगोळी काढण्यात आली अशी सुबक अशी छान, म्हणजे कोणाचंही मन प्रसन्न होईल। भोलेबाबांच्या चरणी नतमस्तक प्रणाम। नमस्कार। आज येवला शहर येथील महामृत्युंजय मंदिरात खूप छान पद्धतीने महापूजेचं आयोजन झालेलं आहे। खूप छान पद्धतीने असं रुद्राभिषेक करण्यात आलेला आहे। आज आलेल्या सर्व शिवभक्तांना पंचामृतचा अभिषेकही मिळालेला असल्यास त्यांना रुद्राक्ष, बेलपत्र आणि चंडीयाग झालेलं, मागच्या सोमवारी जे चंडीयाग झालेलं त्याचं कुंकूही देण्यात आलेलं आहे। अशा पद्धतीने सगळ्यांची खूप छान पूजा झालेली आहे। धन्यवाद।